तिकडे पाहिजे। याची सुरुवात किंवा मुखनायकाचं जे मूल्य आहे ते कितपत बहुजन समाजाला माहिती आहे किंवा ते का माहिती नाही, का माहिती होऊ दिलं नाही। खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या वतीनं त्याच्यावर चिंतन, मनन आणि अध्ययन करण्याची गरज आहे। हा कार्यक्रम आपण का लावला, कशासाठी केला, संघनायक न्यूजची भूमिका काय आहे, हा कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागे कार्यक्रम घेणं हा उद्देश नाही, कार्यक्रम घेणं हा उद्देश नाही, तर कार्यक्रमाच्या पाठीमागे आमचा एक उद्देश आहे की जे मुखनायक विश्वरत्न महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 ला जे चालू केलं होतं, तर बाबासाहेबांचं विजन काय होतं, त्याच्या पाठीमागची बाबासाहेबांची संकल्पना काय होती, बाबासाहेबांना पत्रकारितेतून काय अपेक्षित होतं, खऱ्या अर्थाने याचा सर्व आपल्या बहुजन समाजातील लोकांना विसर पडल्याचं दिसतंय। कमी लोक आहेत ते मुखनायक हा पत्रकार दिन म्हणून साजरा झाला पाहिजे, पण किती लोक हे करतात, किती आमच्या बहुजन समाजातल्या ज्या काही सामाजिक राजकीय संस्था आहेत, किती लोकांना या मुखनायकाचं मूल्य माहिती आहे। खऱ्या अर्थाने या मुखनायक पत्रकाराविषयी बाबासाहेबांचं जे विजन होतं, बाबासाहेबांची जी दूरदृष्टी होती आणि पत्रकारांकडून बाबासाहेबांनी जे अपेक्षित होतं, खऱ्या अर्थाने ते होताना दिसतंय का, मग ते का होत नाही याची समीक्षा करून खऱ्या अर्थाने काम करायचं। याच्यावर बोलण्यासाठी माननीय संजय मामा भालेराव आहेत, श्रीकांत दादा आहेत, अध्यक्ष आहेत, काही मान्यवर याच्यावर बोलणार आहेत। पण प्रास्ताविकतेमध्ये सांगताना मी यासाठी याचा उल्लेख केला की कार्यक्रम घेणं हा फक्त उद्देश नाही, तर कार्यक्रमाचा एक उद्देश आहे, तो उद्देश म्हणजे मुखनायक जे पत्रक बाबासाहेबांनी निर्माण केलं होतं त्याचं मूल्य आमच्या बहुजन समाजापर्यंत पोहोचावं हा उद्देश ठेवून, आणि प्रत्येक पत्रकारांनी, तो कुठलाही पत्रकार असो, त्या पत्रकारांनी जे आमच्या महापुरुषांच्या स्वप्नातला भारत होता तो घडवण्यासाठी आपली पत्रकारिता आणि ते आपलं काम केलं पाहिजे, या अनुषंगाने हा कार्यक्रम संघनायक न्यूजच्या वतीनं घेण्यात येत आहे। मी अधिकचा वेळ न घेता मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं, पत्रकारांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि पुढील सूत्र मी संपादकांच्या हातामध्ये देतो। धन्यवाद। धन्यवाद मोठे साहेब, थोडक्यात त्यांनी स्वागतपर प्रास्ताविका केली। आजचे उद्घाटन भाषण करण्यासाठी मी बहुजन आंदोलन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय माननीय यशवंत गुणवंत कीर्तिवंत आमचे बहुजनाची शान सुनीलदादा दिवार यांना विनंती करतो, त्यांनी अवघ्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। सर्वांनी स्वराज्याचे स्वप्न जिच्या कुशीतून फुलले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्ष सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रातील माणसांचे मुने आणि मेंदू भरवणारे जगद्गुरु तुकोबाराय, या देशातून इंग्रजांना सलोखे पळ करून लावणारे आद्यक्रांतिवीर राजेंद्र नाही, बहुजनांच्या शिक्षणाचे उद्धारक, ब्राह्मणांच्या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार उपलब्ध करून देणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र कष्ट करून या देशाची राज्यघटना लिहिणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारांना त्रिवार अभिवादन। जग बदल घालून गावामध्ये सावरून गेलेले गाव असा दोन वैश्विक सैद्धांतिक सिद्धांत मांडणारे लोकशाही सत्यशोधक साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या आचार विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन। बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्रांतीसाठी ज्या महापुरुषांनी, महामानवांनी आपले बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी
अहोरात्र कष्ट घेतले, प्राणाचे बलिदान दिले, प्रसंगी तुरुंगवास सोसला, अशा सर्व ज्ञात अज्ञात बहुजन महापुरुषांना मातांना विनम्र असं अभिवादन. आज या ठिकाणी पुरंदरचे मूकनायक मैत्री संघ आणि संघनायक न्यूज आयोजित संघनायक गौरव पुरस्कार सोहळा 2025 या ठिकाणी साजरा होतोय. खरं तर मला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देऊशी वाटतं सदाशिवराव कांबळेंना की बहुजन समाजामध्ये काम करत असताना पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे असं आपण सर्वजण म्हणत असतो. आणि चौथा आधारस्तंभ जपत असताना कशा पद्धतीने काम केले गेलं पाहिजे, नेमकं काम कोणत्या पद्धतीने झालं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण द्यायचं झालं असेल तर आपल्याला या ठिकाणी सदाशिव कांबळे यांचं संघनायक न्यूज चॅनलचं आपल्याला निश्चितच नाव घ्यावं लागेल. यामध्ये माझ्या मनामध्ये मात्र शंका आहे. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या ठिकाणी जो मूकनायक जे पाक्षिक सुरू केलं होतं त्या पाक्षिकामध्ये बहुजनांच्या अन्याय अत्याचारावरील वेदना मांडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये जे पत्रकारितेमध्ये पाक्षिक सुरू केलेलं असेल किंवा अजून पत्रकारितेमध्ये जे पत्रकारिता म्हणून जे दैनिक वगैरे सुरू केलं असेल, हे दैनिक पत्रकारिता त्या काळामध्ये सुद्धा फार काळ चाललं नाही. त्याचं कारण प्रत्येक वृत्तपत्राला आर्थिकतेची जोड असावी लागते. जर या ठिकाणी आपण सर्वच बहुजन बांधव आपली बातमी पेपरला यावी याच्यासाठी जसं धडपडत असतो, मी मूकनायक या विषयावर फारसं बोलणार नाही कारण या ठिकाणी 2 व्यक्ती आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत. परंतु मी एक पत्रकार म्हणून पत्रकाराच्या व्यथा तुमच्या समोर मांडतोय की जसं आपल्या एखाद्या पेपरमध्ये नाव आलं नाही तर आपण त्या पत्रकाराला फोन करून विचारतो, सांगतो भाऊ मी कार्यक्रमाला होतो राव, माझं कसं काय नाव नाही आणि माझं नाव खाली टाकलं. जसं याच्यासाठी जशी तुमची ईर्ष्या चालू होते तसंच म्हणजे जर बहुजन समाजाचे न्यूज चॅनल मग ते पोर्टल असेल, युट्यूब चॅनल असेल, हे जर चालावं असं वाटत असेल तुम्हाला तर खऱ्या अर्थाने या लोकांना तुम्ही आर्थिक सक्षम केलं पाहिजे. ते तुम्ही जाहिरात देऊन केलं पाहिजे, ते तुम्ही त्यांना देणगी देऊन केलं पाहिजे. ही लोक जगली तरच तुमचा आवाज तुमच्यावर अन्याय अत्याचार लोकांसमोर येईल असं मला वाटतं. मी आपला अधिकचा वेळ घेत नाही. या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. मी पुन्हा एकदा या ठिकाणी निमंत्रक सदाशिवराव कांबळे, संपादक न्यूज चॅनल, स्वागताध्यक्ष अमरदादा लोंढे आणि चळवळीतील विचारपीठावरील सर्व ज्येष्ठ मंडळी या सर्वांना मी मनापासून या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देतो. जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण मोजकेच पुरस्कार निवडून आता 80 लोकांना बोलायला द्यायचं म्हटलं की दिवस पुरणार नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी आमचे स्वागताध्यक्ष आणि एक अध्यक्ष, आता आपल्याला ऐकायचं कोणाचं माहिती या ठिकाणी मामांचं आहे, दादांचं आहे, 2 वक्ते आपण ब्रिगेड ठेवलेले आहेत बोलण्यासाठी. परंतु आपण आता 80 लोक आम्हाला बोलवलं, सन्मान चिन्ह दिलं, ट्रॉफी दिली किंवा ते बोलून दिलं आणि आम्हाला बोलायला दिलं नाही. कारण काय होतं, बोलायला खूप वाद होता, मला बोलायला दिलं नाही. पण वेळेचा अभाव आहे त्याच्यामुळे मी 5 लोकांना संधी देतोय. जे बाकीचे असतील त्यांचे मी शब्द सुनणार नाही. मनस्वी